इकडच्या सगळ्या आयोजकांचं मनापासून आभार मानतो. आमचे जे हिंदू वैष्णवानी युवा संघटन आहे त्या सगळ्यांचेच आभार मानतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं या कार्यक्रमाला येण्यासाठी. मी सावंतवाडीत पहिल्यांदा आलो आहे. मी आधी कुडाळ, वेंगुर्ला, वरती परत आंजर्ले, चिपळूण वगैरे या भागात खूप आलो आहे, पण पहिल्यांदाच सावंतवाडीत याचा योग आला यांच्यामुळेच. सो खूप बरं वाटतं येऊन. आणि मला असं नेहमी वाटतं की महाराष्ट्रात जितकी जितकी लहान लहान मोठी शहरं आहेत तिथे प्रत्येक मराठी कलाकारांनी जाऊन लोकांसोबत एक संवाद साधला पाहिजे. खरं सांगायचं तर गेली वर्षभर आम्ही उत्तरच्या प्रोसेसमध्ये होतो आणि अतिशय जवळचा सिनेमा आहे माझ्या महाराष्ट्रात. आणि मी क्षितिज सर जे आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत त्यांच्यासोबत याआधी नाटक केलं होतं. सो आमच्यासाठी हा सिनेमा खूप महत्त्वाचा होता. त्यांचा पहिला सिनेमा होता आणि माझा एक सोलो हिरो म्हणून एका मोठ्या लेवलवरती खूप दिवसांनी एक सिनेमा येत होता. सो त्यामुळे आम्ही दोघेही खूप अस्वस्थ, अँशियस, थोडे घाबरलेले होतो. पण महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला सिनेमाला. आणि त्याचबरोबर काल झी5वर सुद्धा आलेला आहे. झी5वरती सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लवकरच आपल्या झी मराठी वाहिनीवर सुद्धा येईल. सो बघायला विसरू नका. आणि अजूनही तुम्हाला आवडला तर तुमचा प्रतिसाद आमच्यापर्यंत नक्की पोहोचा. ठरलं नाही आहे, ठरत आहेत गोष्टी. त्यातल्या काही गोष्टी कोकणातच घडतील असं मला वाटतं आहे. सो पुन्हा कोकणात येण्याची तयारी सध्या मी करतो आहे. उन्हाळ्यात यावं लागेल असं मला वाटतं आहे. पण जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या तर परत इकडेच येऊन शूटिंग करायचा घेऊन येईल. एकतर आम्हा सगळ्यांचं गाव कोकण आहे. आम्ही सगळे हरचेरी, चांदेरे या भागातून मुंबईला गेलो होतो. सो त्यामुळे आमचे बरेच नातेवाईक कोकणातले, आम्ही सगळेच कोकणातले आहोत. आणि त्यांचे प्रयोग जेव्हा कोकणात व्हायचे तेव्हा ते भरपूर रंगायचे. माझे काका जे काही 1-2 वर्षापूर्वी गेले ते मला नेहमी सांगायचे की त्यांचे काही नाटकं 4-4, 5-5 तास ते रंगायचे. कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका जोरदार असायचा आणि त्यांच्यातलीच लोकं कोकणात परत येऊन परफॉर्म करतात त्यांच्यासमोर, अशी एक भावना सगळ्यांच्या मनात असायची. त्यामुळे माझ्या वडिलांच्या मनामध्ये खूप मोठं स्थान होतं कोकणाचं आणि माझ्या मनातही तेवढंच आहे. आणि कसं आहे, तो फक्तच आता मराठीचा प्रॉब्लेम राहिलेला नाही आहे, तो हिंदीचाही प्रॉब्लेम राहिलेला आहे. तुम्ही आता बघाल या महिन्यात असे रिलीजेस फार नाही आहेत, पण आले की एकदम 3 येतात, एकदम 4 येतात. सो माझ्या मते सगळ्या निर्मात्यांनी एकत्र येऊन या गोष्टी डिसाईड करणं खूप गरजेचं आहे. मराठी सिनेसृष्टीला निर्मात्यांची संघटना असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा निर्मात्यांची संघटना असेल तेव्हा जी लोक नवीन फायनान्सर्स म्हणून इंडस्ट्री देत आहेत त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळेल. आणि त्याचबरोबर सिनेमाचे रिलीजेस इतके चांगले सिनेमे येत आहेत. मागच्या वर्षी 10 ते 12 जे सिनेमे जे चांगले आले, म्हणजे उदाहरणार्थ आता थांबायचं नाही, दशावतार, चारण, उत्तर, हे सगळे सिनेमे नवीन दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. हे सगळ्यांचे पहिले सिनेमे होते. असं कधीच होत नाही की एकाच वर्षी इतके नवीन दिग्दर्शक एका इंडस्ट्रीमध्ये येऊन सिनेमे बनवतात. सो हे पहिल्यांदाच झालं आणि हे या दिग्दर्शकांचं अजून एक 10, 15, 20 वर्ष करिअर असावं, अजून एक चांगला मराठी सिनेमाला मोठं स्टेज मिळावं, यासाठी माझ्यामध्ये निर्मात्यांचं एकत्रित येऊन हे रिलीज डेट आणि त्याचं एक स्ट्रक्चर एकत्र करणं खूप गरजेचं आहे. कलाकार म्हणून मी रडवतो खूप छान. असं काय नाही आहे, असं रडव. त्यांची तीच एक ओळख होती आणि त्यांनी जेव्हा वेगळे प्रयत्न केले तेव्हा लोकांनी ते स्वीकारलं नाही. सो तो धडा आहे माझ्या आयुष्यातला. मला माझी एकाच भूमिकेशी किंवा एकाच जॉनराशी ओळख नाही ठेवायची. मला प्रत्येक प्रकारचे सिनेमे करायचे, मग ते विनोदी असो, थ्रिलर असो किंवा वेगळ्या सामाजिक विषयांवरचे असो. जितक्या वेगळ्यात वेगळे सिनेमे आणि पात्र मला करता येतील तितकंच वेगळं काम मला करायचं आहे. माझ्या वडिलांची पर्सनॅलिटी तशी होती, ते इमोशनल होते, हळवे होते, लहान मुलांसारखा त्यांच्यामध्ये इनोसन्स होता. सो तो वर्क व्हायचा त्यांच्यासाठी. त्यांचा जे मूळ स्वभाव जो होता तोच खूप विनोदी होता. त्यामुळे ते खूप छान उभं राहायचं. माझा मूळ स्वभाव एकदम विनोदी नाही आहे, त्यामुळे मी वेगवेगळे प्रयत्न करत असतो. सो ते हसून गेले, त्यांची ती ओळख आहे. त्यांनी अनेक लोकांना खूप छान आठवणी दिल्या. त्यांचं मोठेपण आहे, त्यांचं काम आहे. मी लोकांना जास्तीत जास्त एंटरटेन कसं करत राहीन ह्याचा शोध चालू आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे करत आहे, एकाच जॉनरमध्ये नाही करत. आता तुम्ही रील्सच्या माध्यमातून खूप चांगले कलाकारही आपल्याला मिळालेले आहेत. आपण कोकणात बघू तर कोकणी रान माणूस खूप चांगलं काम करतो आहे. अजून अशी खूप लोकं आहेत
जे चांगलं काम त्यांच्या फॉलोईंग थ्रू, त्यांच्या रील्स थ्रू करतायत. काही लोक अशी आहेत जी रीलच्या माध्यमातून सिनेसृष्टीत किंवा नाट्यसृष्टीत येण्याचं स्वप्न बघतायत. तर त्यांना मी एवढंच सांगेन की ह्यासोबतच जास्तीत जास्त तुमचं जे ज्ञान आहे, शिक्षण थिएटरचं असो किंवा नाटकाचं असो, हे पण बाजूला चालू ठेवा. कारण कोकणाला ही एक खूप मोठी परंपरा लाभली आहे, ती आहे नाटकाची. इथे अनेक दशावतारी कलाकार असो किंवा कॉलेजमध्ये घडणारे कलाकार असो, इतके कोकणाने कलाकार मराठी सिनेसृष्टीला दिलेले आहेत. त्यामुळे रील्स ही आत्ताची गरज जरी असली, रील्स बनवणं, कंटेंट क्रिएशन ही आत्ताची गरज जरी असली, तरी त्याचबरोबर नाटक करणं, त्याचबरोबर मोठ्या फॉर्मॅटमध्ये काम करत राहणं तितकंच गरजेचं आहे. असेल एखादा आय थिंक उत्तरच माझ्या आयुष्यातला सगळ्यात आव्हानात्मक रोल आहे. कारण पूर्णपणे सिनेमा जसं तुम्ही जर सिनेमा बघितला असेल तर पूर्ण सिनेमा माझ्या खांद्यावरती आहे पूर्णपणे. आणि त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारची भूमिका, अशी भूमिका मी कधीच साकारलेली नाही आहे याआधी. सो त्यासाठी एक वेगळी भूमिका होती. आणि लोक कशी एक्सेप्ट करतील, लोकांच्या मनात काय विचार येतील ही भूमिका बघून, हे सगळं खूप चालू होतं. खूप जास्त ॲज आय सेड अर्लियर की खूप अँशियस होतो की कसं सगळं लोक कशा प्रकारे एक्सेप्ट करतील सिनेमा. पण खूप चांगलं लोकांनी प्रतिसाद दिला. आम्ही नॉमिनेटेडसुद्धा आहोत झी गौरवला यावर्षी. मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं नॉमिनेशन आहे, बेस्ट फिल्म आहे उत्तरला, बेस्ट दिग्दर्शन आहे, बेस्ट डायलॉग आहे. सो त्यामुळे त्यासाठी पण आम्ही खूप एक्सायटेड आहोत. या अर्थाने लोकांनी पण एक्सेप्ट केलं आणि सगळ्या बाकी इतर जजेसनी आणि क्रिटिक्सनी पण एक्सेप्ट केलं असं म्हणायला हरकत. आज सकाळी एकतर रात्रभर मी शूट करत होतो आणि ते 2-3 वाजता पॅकअप करून मी पायी फ्लाईट पकडून इकडे आलेलो लिटरली. त्यामुळे आज व्हॅलेंटाईन्स डे हेच मी विसरलो होतो. मी जेव्हा फ्लाईटमध्ये शिरलो तेव्हा अनेक कपल्स मला गोव्याला येताना दिसली. त्यांच्यामध्ये मी एकटाच होतो जो कामासाठी चालला आहे. पण मला नेहमी बरं वाटतं की जेव्हा असे कुठले सण उत्सव येतात किंवा अशी काही गोष्ट येते जिथे सगळे सेलिब्रेट करतात आणि आपण काम करतोय, हे बघून मलाच खूप बरं वाटतं की आपण बिझी आहोत.